कुंदेंदु तुषार धवला या शुभ्रवस्त्रव्रता या विना वरदंड मंडे करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतेर मृदेव सदा वंदिता संस्थिता परमेश्वरे भगवते बुद्धिनिशेष जाढ्या पहा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती गुरोर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरोर देवो महेश्वरः गुरोर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान परम पावन या गोरक्षनाथ भगवंताच्या पावन दरबारामध्ये समर्थ सद्गुरू वटसिद्ध नागनाथ अण्णा यांच्या समोर तुम्ही सर्व मायबाप श्रद्धे मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अण्णांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नाथ परंपरा जी आहे त्या नाथ परंपरेचा अद्भुत विचार या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या संत एकनाथ महाराजांच्या या प्रमाणावर आपल्याला थोडंसं या ठिकाणी चिंतन करायचे. आपण सर्व भाग्यवान आहोत. परम पावन पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने नवनाथ भगवंताचं या ठिकाणी शेवगाव नगरीमध्ये हे पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि अनेक गावातून अनेक जातीपंथांचे सगळे माणसं अण्णाने एकत्रित करून हे संत मांदियाळे एकत्रित या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून अण्णांच्या समोर आपण सगळेजण या ठिकाणी नवनाथ नाथ परंपरेचं या ठिकाणी आपण सगळे पायक झालेलो आहोत. आणि म्हणून या नाथ परंपरेचा विचार करून आणि अण्णाने जे आता या ठिकाणी विचार म्हणलं की आज मलाच कळलं की आज कसंही आश्चर्य झालं. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांचा आश्चर्याचाच वर्णन करणारं पद मी तुमच्या समोर घेतलेलं आहे की नाथांच्या घरची उलटीचं खून आणि पाण्याला मोठी लागली तहान. मानवी जीवनामध्ये विचार करत असताना मानवी जीवनाची परिक्रमा करत असताना काही अद्भुत घटना घडत असतात आणि काही सामान्य घटना घडत असतात. अद्भुत घटना अशी की जी या ठिकाणी महाराज आपण जो विचार करतो त्या विचाराच्या पलीकडे आहे त्याला अद्भुत घटना म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात पती जन्मला माझी उदरी आणि मी झाले तयाची नवरी. हे माझ्या ज्ञानोबाचं अद्भुत बोलणं आहे. ज्ञानोबा म्हणतात ह्या परमात्म्याला सुद्धा मी जन्माला घातलेले. व्यवहार असं सांगतो की पत्नी पतीच्या अधीन असते पण ज्ञानोबा म्हणतात मीच माझ्या पतीला काय घेतलं जन्माला घातलं. असं कधी होऊ शकतं का? नवरा पत्नीला जन्माला घालत असतो पण पत्नी संज्ञा मालकाच्या रूपाने प्राप्त होत असते. पण ज्ञानोबा म्हणतात तिथं उलट मी केलं. मी माझं अद्भुत जीवन सांगतो की या पतीलाच मी काय केलेलं आहे जन्माला घातलेलं आहे. आणि म्हणून काही अद्भुत जे गोष्टी आहेत त्या अद्भुत गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करायचा. हा नवनाथ परंपराच या ठिकाणी अद्भुत आहे की नवनारायण या ठिकाणी या पृथ्वी तलावरती प्रगट झाले
आणि नवनारायणाने महाराज पूर्ण जगभर या ठिकाणी नवनाथ परंपरेचा काय केला, प्रचार केला. आणि नाथांची जी परंपरा आहे ती अद्भुत आहे. परंपरा कशी आहे, अद्भुत आहे. आणि मग अद्भुत काही गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात. ज्ञानोबराची ओवी अद्भुत ओवीबद्दल सांगतात. ज्ञानोबरा म्हणतात संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले की ठाया, तेथ जाणं धनंजय विभूती माझी. ज्ञानोबरा म्हणतात काही माणसं श्रीमंत असतात पण उदार नसतात, काही माणसं उदार असतात पण ते श्रीमंत नसतात, आणि काही माणसं उदारही असतात श्रीमंतही असतात परंतु या ठिकाणी कृपाळू नसतात. पैसा माणसाकडे असला पाहिजे, पण पैसा एवढा असून त्या पैशाचा जर गोरगरिबा करता उपयोग होत नसेल तर ती श्रीमंती सुद्धा काही कामाची नाही. अन्योपार्जितम द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती, प्राप्ती चिकार वर्ष सुलभत्व विनश्यती. शास्त्रकार सांगतात अन्याने अर्जन केलेली संपत्ती असेल आणि ती जर संपत्ती गोरगरिबाच्या उपयोगी येत नसेल तर ती संपत्ती सुद्धा काही कामाची नाही. संपत्तीही असावी आणि संपत्ती असून उदारपणाही असावा. आता बाई स्वयंपाकाला फार सुग्र नाही. एका ब्राह्मण देवतेच्या घरी गेलो अण्णा मी आमच्या परभणीमध्ये. आता त्यांच्या चपात्या कशा असतात, इथं कोणी नाही देव बाप्पा, इथले असले तर सोडून परभणीचे धरून, हा घ्यायची काय गरज नाही. आणि मग मी जेवायला बसल्यानंतर त्यांची ती चपाती म्हणजे हाता एवढी चपाती असते, ती चपाती माझ्या समोर आली, तिने मला 3 वाढल्या. तर मी बेस्ट कीर्तनात पकवत वाजला, ते 2-3 चपात्या कुठं कोपऱ्यात जाऊन बसल्या तर काही मेळ लागला. मी म्हणलं येऊ द्या येऊ द्या, जसं येऊ द्या मी म्हणू लागलं तसं तिकडं त्या घर मालकीला घाम फुटू लागला, घाम. आणि ती एक जणांना म्हणली या बाबाला कधी जेवायला भेटलं का नाही. स्वयंपाक करायला सुग्र नाही पण वाढण्यामध्ये मात्र या ठिकाणी कंजूशी आहे. तसंच ज्ञानोबा म्हणतात संपत्तीही असावी आणि त्या संपत्ती बरोबर उदारपणाही असावा. आणि हे संपत्ती, उदारपणा आणि दयाभाव किती या ठिकाणी या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर ज्ञानोबा म्हणतात ते श्रीमंत माणसं नाही, ते माझी विभूती विभूती. आणि एक सांगतो अण्णा, तुमचा तर आशीर्वाद आहे पण हा जो काही सबलोक परिवार आहे 100% हे भगवंताच्या विभूती असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. कारण आम्ही रोज फिरतो, अरे ज्याला 2 एकर वावर नाही त्याची पत्नी पदर खाली पडू देत नाही. आणि हे सगळे मंडळी रोज आम्ही पाहतो, छोट्यापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना जीव घालतात. आणि अगदी मुलासारखं आमच्या भाभीकडे पाहिलं ना तर असा प्रसन्न चेहरा राहतो, कधी बी महाराज प्रसन्न चेहरा. किती प्रसन्न चेहरा. अरे का कंजूशी राहायचं, का आपण या ठिकाणी नाराज राहायचं. अरे भगवंताचे आपण लेकरं आहोत. आणि म्हणून हे ज्ञानोबा श्रीमंती मधले या ठिकाणी अद्भुत शास्त्र सांगतात की श्रीमंती असावी परंतु माझी जर विभूती नसेल तर ती श्रीमंती काही कामाची नाही. आणि म्हणून अद्भुत या ठिकाणी नाथांची परंपरा आहे. काय अद्भुत आहे, एक 2-3 अद्भुत गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भागवतामध्ये एक अद्भुत असा विचार आलेला आहे की शुकाचार्य महाराज म्हणतात, हे परीक्षिती, प्रपंच करत असताना प्रपंचक माणसाने किती जरी विषय भोगले तर विषय भोगत असताना भोगानं भोगता हे विषय या ठिकाणी संपत नाही. 95 नाही 100 वर्षाचा जरी मनुष्य असला तर कामना या ठिकाणी काय राहते, शिल्लक राहते. आणि मग ययाती नावाच्या राजाचं चरित्र आलेले की ययाती नावाच्या राजाने काय केलं की आपला भोग पूर्ण करण्याकरता आयुष्य संपत आलं. आणि आयुष्य संपत आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलाचं तारुण्य या ठिकाणी घेतलं आणि 1000 मुलाचं तारुण्य घेतलं. किती, आणि एवढं तारुण्य घेऊन भोग भोगितले. आणि त्यांना विचारलं, का हो राजेसाहेब, तुम्ही एवढे जे भोग भोगले तर एवढे भोग भोगून तुम्हाला आता शांती प्राप्त झाली का. त्या टायमाला ययाती राजा म्हणतात, भोगानं भोगता वयमेव भोगता तपो न तपता वयमेव तपता. अरे मी भोगाला भोगलं नाही तर भोगानेच मला या ठिकाणी भोगलं. हे प्रपंच करत असताना विषयातलं एक आहे महाराज अद्भुत या ठिकाणी विचार आहे की मुलांचं एवढं तारुण्य घेऊन सुद्धा विषय संपत नाही. राजा रावणाला 80,000 पत्न्या होत्या, सोन्याच्या घरात राहणाऱ्या होत्या, सोन्याच्या पलंगावर पडणाऱ्या होत्या, सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या होत्या.
तरी सुद्धा त्या राजा रावणाचं मन एका जंगलामध्ये राहणाऱ्या सीतेवर गेलं आणि त्या टायमाला माझ्या ज्ञानोबाने सांगितलं, भल्या माणसं हो, की किती जरी आपण विषय भोगले तर या विषयाच्या ठिकाणी महाराज समाधान नाही, या विषयाच्या ठाई आणि एक निष्ठता काही नाही, हे माझ्या ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आणि म्हणून हे विषयामधलं या ठिकाणी अद्भुत चिंतन आहे. अरे माझे जगद्गुरु तुकोबरायचं जीवन अद्भुत सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे तुम्ही जे मला देहू गावचा समजतात, तुम्ही जे मला कुंभी समाजाचा समजतात, तुम्ही जे गावातला मला सावकार समजतात, तुम्ही जे गावातला मला पाटील समजतात, हा माझा परिचय नाही. मग तुकोबराला विचारलं की महाराज तुमचा परिचय आम्हाला काहीतरी घ्यायचा असेल तर आम्ही कोणाला विचारलं पाहिजे? तर त्या टायमाला जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, माझा परिचय या जगामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा देऊ शकतो. म्हणून तुकोबराय गाथेमध्ये लिहितात की तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा आणि पुसाल ते पुसा पांडुरंगा. मी कसा आहे माझा परिचय कोण देऊ शकतो? जसं अण्णा कोण आहेत ते अण्णाचा परिचय जसा एखादा नाथ पंथातलाच माणूस देऊ शकतो किंवा नाथ परंपरेतल्याच माणसाला ती परंपरा कळू शकते, इतर माणसाला कळणार नाही. आणि म्हणून हे जगद्गुरु तुकोबराय आपलं आश्चर्य या ठिकाणी व्यक्त करतात. असं प्रपंचामध्ये सहज काही आश्चर्य घडत असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्ष काही आश्चर्य असतं. आणि प्रपंच कोणाचाही असू द्या महाराज, त्याच्यामध्ये सुख दुःखाचे बाधा असते. एक आश्चर्य तुम्हाला सांगतो. एक जणाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महाराज ती पत्नी आली, नांदायला आल्याच्या नंतर लग्न होत झाल्याच्या नंतर महाराज 11 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ती पत्नी म्हणली, का हो मी 12 वर्ष तुमच्या आईची सेवा केली, तुम्ही एकदा तरी माझ्या आईची सेवा केली का? काय म्हणले बायको, 12 वर्ष मी तुमची काय केली? सेवा केली. तुम्ही केली का तरी माझ्या आईची? ते म्हणे नाही. म्हणजे तुझं म्हणणं काय? म्हणे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा माझ्या माहेरी जा आणि माझ्या आईला घेऊन या. आल्याच्या नंतर मला ऐकवत लागलं तर कोणी केवढा जरी असला ना, आता आम्ही इकडे किती जरी गप्पा मारल्या आणि घरी गेलो आणि जाताना जर आमचं पाकिट जरा जाड नसलं आणि नारळ जर बरोबर नसलं, आम्हाला शपथ घेऊन सांगतो बाई ती विचारती नारळ ज्या अर्थी नाही त्या तुम्ही सप्त्याला गेले नव्हते. आणि मग तिनं सांगितलं तुम्ही माझ्या आईला घेऊन या. आईला या ठिकाणी आणलं. आणल्याच्या नंतर महाराज सासूबाई 12 वर्षाने आल्याच्या नंतर महाराज सगळ्या गल्लीमध्ये भावकीमध्ये महाराज सासूबाईचा पाहुणाचार चालू झाला. गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, लाडू सगळे पंचपक्वान्न. सासूबाईचं 2 क्विंटल वजनच वाढलं. जसं सासूबाईचं वजन वाढू लागलं तसं याच्या आईचं मात्र टेन्शन घेता घेता वजन कमी होऊ लागलं. आणि कमी होता होता महाराज आई झाली सनकडी सारखी आणि सासूबाई झाल्या. आणि मग आईनं महाराज घराणं करायला सुरुवात केली. का हो इनबाई यायला पाहिजे. आल्यानंतर इनबाईनं 4-8 दिवस राहायला पाहिजे. 2-2 महिने कुठं राहत असतात का? आणि मग घराणं करता करता नेमकं घराणं गेलं महाराज त्या सुनाच्या कानापर्यंत. आणि सुनाला राग आला की माझी सासू माझं काय करते? घराणं करते. मग घराणं करत असल्याच्या नंतर तिने एक दिवस मालकाला संध्याकाळी बोलवून घेतलं. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर सांगितलं, पा एवढं वर्ष झाले मी घरातलं सगळं काम करते, लेकरांना मी सांभाळते आणि तुमची माय तर काहीच काम करीत नाही, फक्त घराणं करते. आता तुमची माय तर काहीच कामाची राहिली नाही. हा म्हणे काही कामाची राहिली नाही तर मग आता करू काय? काही नाही म्हणे, उद्याच्या सोमवारी संध्याकाळी 12 वाजता आडात म्हातारी उचलून टाकून देऊ म्हणे. तेव्हा म्हणला टाकून द्यायची, पण मी काही एकटा टाकून देणार नाही, आपण दोघं मिळून म्हातारी कुठे टाकू? आडामध्ये टाकू. मग ठराव झाला. ठराव झाल्यानंतर महाराज संध्याकाळी झोपली. झोपल्याच्या नंतर महाराज सासूबाई झोपल्या घरामध्ये आणि याची माय झोपली दारामध्ये पलंगावर. झोपल्याच्या नंतर ठराव झाला ना की यांची म्हातारी किती वाजता उठलायची?
12 वाजता. तो 11:45 वाजताच उठला आणि 11:45 वाजता उठल्याच्या नंतर आईजवळ गेला. आईचं ते मुखकमंडल पाहिलं आणि याला पुत्रमोह जागा झाला. आणि पुत्रमोह जागा झाल्यानंतर हा म्हणला, आपल्याला आईनंच लहाण्याचं मोठं केलं आणि आपल्या हाताने आईला कसं आडा टाकावा. जाऊन म्हणले पाहू तरी सासूबाईला झोप लागली का नाही. कवड वाजवलं, जुन्या काळामधली कड्या राहायच्या. कवड वाजवल्यानंतर महाराज आतमध्ये पाहिलं तर सासूबाई जाग्याच होत्या, पण मामी झोप नाही आली. मामीनं सांगितलं, एवढं घरात उकडायलं, एवढं गरम आलंय, मला असं वाटतं घरात झोपण्यापेक्षा दारात झोपावा बाजावर. आम्ही येणे सांगितलं, मामी एक काम करा, तुम्ही अंगणातल्या बाजावर झोपा पलंगावर, मी माझ्या आईला घरातल्या पलंगावर झोपू घालतो. आणि मग त्या आईला महाराज घरात नेऊन झोपू घातलं, सासूला बाहेरच्या पलंगावर झोपू घातलं. बरोबर 12 वाजता त्यांनी उठवलं. कोणाला? कोण म्हणलं ममता बॅनर्जीला. आणि 12 वाजता उठवल्यानंतर महाराज एक झाला पलंगावर बाजूनं, पायाच्या बाजूनं, एक झाली महाराज डोक्याच्या बाजूनं. पण पाहिलंच नाही म्हातारी याची आहे का तिची. आणि 12 वाजता म्हातारी उचलली, टाकली कशामध्ये? आडामध्ये. टाकल्याच्या नंतर जुन्या काळामधले महाराज लोक सकाळी 4 वाजता उठायचे. आता 4 वाजता फक्त भोळे लोक, ग्रामीण भागातले लोक उठते. सुशिक्षित जे माणसं आहेत ना, ते सकाळी 4-5 वाजता उठत नाही, ते उठते 11 वाजता. आणि एका मी शिकलेल्या माणसाला विचारलं, साहेब की का तुम्ही सकाळी का उठत नाही? ते म्हणले, तर आम्ही 5 वाजता उठलो तर लोक आम्हाला सुशिक्षित कसं काय म्हणतील, भोळे म्हणतील, येडे म्हणतील, खेड्यागावचे म्हणतील. खेडेगावचे लोक येडे असते म्हणे, ते सकाळी 5 वाजता उठत. आणि उठल्याच्या नंतर जुन्या काळातले माणसं महाराज, त्याची जी पत्नी होती ते घरामध्ये मंथन करायला बसली. आणि हा जो आहे ना, हा दारामध्ये या ठिकाणी गायीची धार काढू लागला. धार काढत असताना त्याची चालू आणि ही मंथन करू लागलं. म्हणजे मंथन करताना लोणे काढू लागली. लोणे काढता काढता बायाचा स्वभाव आहे, बाया बसल्यानंतर बोलल्याशी काही राहत, इथल्या सोडून परभणीच्या धरून. आणि मग बोलत असताना ती म्हणू लागले, धार काढ आपलं मंथन करते घरातून, सासूबाई गेल्या विहिरीत. मंथन करते घरातून, सासूबाई गेल्या विहिरीत. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. त्याला आला राग. मही म्हातारी गेली तर ही न एकदा म्हणा, पण दोनदा तीनदा टुमणच चालू झालं. तिने धार काढता काढता जप चालू केला. धार काढतो दारात, पठ्ठ्याची आई आहे घरात. धार काढतो दारात, पठ्ठ्याची आई आहे. हे पाहिल्याच्या नंतर, ऐकल्यानंतर महाराज तिनं पाहिलं तर सगळं पाणी पाणी झालं. हे प्रपंचातलं अद्भुत चित्र आहे महाराज. कोणाचाही प्रपंच असू द्या, प्रपंचामध्ये भांडणं होणार म्हणजे होणार. कारण भगवान शंकराचे झालते, परशुरामचंद्राचे सीतेचे झाले होते, तुमच्या आमच्या होते, त्याच्यात काय विशेष आहे? आणि म्हणून प्रपंचामधलं अद्भुत जीवन आहे. त्याचबरोबर ज्ञानोबराय म्हणतात की माझं एक अद्भुत जीवन आहे की या जगतामध्ये, या परमात्म्याची जी आपण पूजा करतो, या जगतामध्ये ईश्वराचे जे मंदिर आहेत, या जगतामध्ये ईश्वराला ईश्वरपण जे प्राप्त झालं, तर ईश्वराचं ईश्वरपण माझ्यामुळे या ठिकाणी प्राप्त झालेले. म्हणजे कसं प्राप्त झालेले? ज्ञानोबराय म्हणतात माझी जी बुद्धी आहे, माझं जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व मी निरखित गेले. आणि निरखित गेल्याच्या नंतर मी परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. आणि आपलं जे जीवाच्या ठिकाणी जीवपण आहे, जोपर्यंत परमात्माला जीवाने सोडलेले तोपर्यंत त्याचा जीवपणा शिल्लक आहे, सुखदुःखाची बाधा शिल्लक आहे. पण एकदा जीवपणा नष्ट झाला, परमात्मा स्वरूप त्याला प्राप्त झालं की परमात्मा स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर तो देवापेक्षा वेगळा राहू शकत नाही. जसं गंगा समुद्राला गेली किंवा ओढा नदीमध्ये गेला तर ओढ्याचं ओढेपण शिल्लक राहत नाही. जसं आपल्याला आता कळालं की आपल्या सगळ्यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत, तिचे रंग वेगवेगळे आहेत, परंतु निरखित गेल्याच्या नंतर सगळ्या कपड्याचं सार सूत आहे. सगळ्याचं सार काय आहे? सूत आहे. तसं आत्मतत्व नष्ट झाल्यानंतर परमात्मा अवस्था प्राप्त झाली की परमात्मा अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी हा जीवपणा शिल्लक राहत नाही, आत्मस्वरूप शिल्लक राहत नाही, परमात्मा स्वरूप प्राप्त होतं. आणि परमात्मा स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर तो एकदा परमात्मा झाला की परमात्मा झाल्याच्या नंतर त्याची उंची परमात्मा एवढी होते. जसं आपल्या वारकरी संप्रदायातले संत नामदेव महाराज ज्या टायमाला पंजाबमध्ये
शीख धर्माची स्थापना झाली नव्हती त्या टायमाला संत नामदेव महाराज 35 वर्ष पंजाबमध्ये राहिले आणि त्या परिसरातल्या सगळ्या लोकांना भगवत भक्तीचे मार्ग दाखवला. आणि मग त्या टायमाला त्यांनी मार्ग दाखवल्याच्या नंतर जे शीख धर्माचे धर्मगुरू आहेत गुरु अर्जुन देव सिंग आणि त्या गुरु अर्जुन देवाने त्यांच्या ग्रंथामध्ये असं लिखाण केलं की नामे नारायण नाही भेदा, की नारायणा पासून वेगळे नामदेव महाराज नाहीत आणि नामदेव महाराजापासून वेगळा जगातला परमात्मा नाही. आणि म्हणून नामदेव महाराजांचं वर्णन त्यांच्या त्या ग्रंथामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ही जी नामदेव महाराजांची उंची आहे, का उंची प्राप्त झाली, एकदा देव पाहवयाशी गेल्याच्या नंतर तिथं आपला जीवपणा शिल्लक राहत नाही. आणि मग ज्ञानोबा म्हणतात मी परमात्मा स्वरूपाला ज्या टायमाला प्राप्त झालो त्या टायमाला ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर ब्रह्माच्या ठिकाणी महाराज कालभेद नाही, ब्रह्माच्या ठिकाणी रूपभेद नाही, ब्रह्माच्या ठिकाणी महाराज रजगुण तमगुण आणि सत्वगुणाची बाधा नाही, ब्रह्माच्या ठिकाणी महाराज शब्द प्रयोग या ठिकाणी शब्दाचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, रूपाचा भेद नाही, आकाराचा नाही, उकाराचा नाही, मकाराचा नाही, या सगळ्या भेदाच्या पलीकडं ब्रह्मतत्व आहे. आणि अशा ब्रह्मतत्वाला ज्ञानोबा प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हणतात झालं काय, आता माझ्यापासूनच एक माया जन्माला आली आणि मग त्या मायेचं जे अस्तित्व आहे ते ब्रह्माला सोडून नाही. माया खोटी म्हणता येत नाही, खोटी म्हणावं तर हे मायेचं चित्र आहे. हे पार रूप नाम हे मायेचं स्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूप हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आता ज्या अर्थी आपलं नाव शिल्लक आहे, ज्या अर्थी आपलं रूप शिल्लक आहे, ते नाव रूप कोणाचं तत्व आहे, मायेचं तत्व आहे. आणि मायेचं अधिष्ठान कोण आहे, परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग ही माया ज्या टायमाला जन्माला घातली ब्रह्मस्वरूपातून आणि मायेला प्रगट केल्यानंतर या मायेनं महाराज ईश्वराला जन्माला घातलं. मायेनं जन्माला कोणाला घातलं, ईश्वराला जन्माला घातलं. आणि ईश्वराला ज्या टायमाला जन्माला घातलं त्या टायमाला त्या ईश्वराचे 3 रूप झाले, ब्रह्म विष्णू आणि महेश. आणि हे ज्या टायमाला झाले त्या टायमाला ज्ञानोबा म्हणतात ही मायाने ज्या टायमाला ब्रह्माला आपलं सगुण स्वरूपातल्या भगवान विष्णूला जन्माला घातलं, ब्रह्मदेवाला जन्माला घातलं. आणि मग ब्रह्मदेवाला या सृष्टीचा विस्तार करण्याकरता एक पुरुषही काही करू शकत नाही आणि एक स्त्री काही करू शकत नाही. त्या टायमाला त्या पुरुषाला हे जगत निर्माण करण्याकरता याच मायेनं पुन्हा काय केलं, महाराज तिची नवरी रूपाने महाराज त्याचा स्वीकार केला. आणि मग स्वीकार केल्याच्या नंतर या ब्रह्म आणि मायेच्या उत्पत्तीमध्ये महाराज या परमात्मा म्हणजे सगुण स्वरूपाची उत्पत्ती झाली. आणि सगुण स्वरूपाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर माझे ज्ञानोबा म्हणतात की हा जो जगातला सगुण साक्षात रूपातला जो परमात्मा आहे तो परमात्मा मी जन्माला घातला म्हणून पती जन्माला माझे. कारण पतीचा जन्म पत्नीमुळे, पतीचा जन्म पत्नीमुळे. जसा मुलगा बापाला जन्माला घालतो का बाप मुलाला जन्माला घालतो, सरपंच हा बापामुळं मुलाचा जन्म आहे का मुलामुळं बापाचा जन्म आहे? तुम्ही अख्खं गाव सांभाळा, आता उत्तर द्या पटापटा. बापामुळं मुलाचा जन्म आहे. तुम्हाला मुलगा झाला का? मुलगा आहे का तुम्हाला? मुलगा झाल्यावर तुम्हाला बाप म्हणू लागले का मुलगा व्हायच्या अगोदर? मुलगा झाल्याच्या नंतर तुम्हाला हे बाप संज्ञा मुलगा झाल्याच्या नंतर प्राप्त झाली. म्हणजे बापाला जन्माला कोणी घातलं? मुलाने घातलं. आणि तुम्ही काय म्हणता? तुम्ही म्हणता काय? हा, हे अद्भुत जीवन आहे, हे अद्भुत चित्र आहे. ज्ञानोबा म्हणतात की या परमात्म्याला मी जन्माला घातलं आणि या परमात्म्याला मी जन्माला घालून पुन्हा याच परमात्म्या बरोबर मी संसार केला. मी झाले तयाचे नवरी, मी त्यांची नवरी झाली. का नवरी झाले? ज्ञानोबा म्हणतात या जगतामध्ये मी अनेक पाहिले, पण जगामध्ये अनेक पाहिलेले जे पुरुष आहेत सगुण रूपातले यांच्यामध्ये भेद आहे, यांच्यामध्ये दुःख आहे. हे जन्मणारे आहेत आणि मरणारे आहेत. म्हणून मी असा पती केला की जो जन्मतही नाही आणि तो मरतही नाही.
आता इथे जेवढ्या महिला मंडळीनं लग्न केले यांचे सगळे लग्न जे झाले ना महाराज जे अघटित आहेत, म्हणजे मरणारे आहेत, मरणारे. एकही महिला या ठिकाणी सदैव चिरकाल राहू शकत नाही, सौभाग्यवती राहू शकत नाही. पत्नीनं बायकोनं असा नवरा करावा, मरणारा करावा का न मरणाराची? बरं जाऊ द्या, महिलांच्या जीवनामध्ये आयु मरण यायला पाहिजे का आयु यायला पाहिजे? पण आयु मरण जरी असली इच्छा, पण खरं सांगा पती मेल्याच्या नंतर जे वैधव्य आपल्याला प्राप्त होणार आहे ते वैधव्य चांगलं आहे का? मग आपण मरणाऱ्या पती बरोबर लग्न करायला पाहिजे होतं का न मरणाऱ्या? आपण ज्यांच्या माळ गळ्यात घातले लग्न मंडपामध्ये, तर आपलं काम चांगलं झालं का फसलं? फसलंच ना. त्या मालकाची बी गॅरंटी नाही आणि त्या मालक पुन्हा पत्नीची सुद्धा गॅरंटी देऊ शकत. पण माझ्या ज्ञानोबरा म्हणले मी असा पती केला की तो न जन्मणारा आहे, आणि तो न जन्मणारा असल्यामुळे तो मरत सुद्धा, आणि तो न मरणार असल्यामुळं माझा आयुपण सुद्धा कायमस्वरूपी राहणार आहे. बळयाचे अंकित, आणि आम्ही झालो घरारिगे झाले पटर आणि बळे, आणि वरिले सावळे परब्रह्म. म्हणून ज्ञानोबरा हे त्यांचं अद्भुत जीवन या ठिकाणी सांगतात. त्याच पद्धतीनं माझी नाथ परंपरा सुद्धा हे सांगते की आमची जी परंपरा आहे ती अद्भुत आहे, अद्भुत. आणि एक सांगता, महात्म्याचं जे जीवन असतं नाही लेकरासारखं असतं. महात्म्याचं जीवन कसं असतं? लेकरासारखं असतं. कसं राहतं लेकरासारखं माहितीये का? आता 5 वर्षाचा मुलगा आहे आणि 5 वर्षाच्या मुलाच्या जवळ 10 तोळ्याचं कंकण आहे. कमी झालं सरपंच? ते कंकण जे हातातलं आहे ना ते 10 तोळ्याचे, आणि 5 वर्षाचा मुलगा आहे. पण त्या 5 वर्षाच्या मुलाला जर 1 रुपयाचं चॉकलेट दिलं तर ते 10 तोळ्याचं कंकण मुलगा आपल्याला. आता 1 रुपयाच्या चॉकलेटची किंमत जास्ती आहे का 10 तोळ्याच्या सोन्याची किंमत जास्ती? चॉकलेटची किंमत आणणार. सोन्याची किंमत 10 सोन्याची किंमत लाखात आहे, पण 10 तोळ्याचं जे कंकण आहे तो मुलगा 1 रुपयाच्या चॉकलेट मध्ये आपल्याला देऊन टाकतो. तसं जसं लहान मुलगा जीवन जगतो तसं महात्मा जीवन जगतो. आता अण्णाचं बी कधी कधी आपण बोलणं ऐकतो, असं ऐकतो की हे महात्म्याचं जीवन आहे, आणि सगळं जीवन नाथांचं तसंच होतं महाराज. फक्त एक सांगतो की अण्णाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. मी अण्णाला एवढ्या 22 वर्षापासून पाहतो, 22 वर्षापर्यंत. आता अण्णा जसं म्हटले कितीतरी लोक आले आणि कितीतरी लोक गेले, आमचे भगवंताच्या साक्षीला आहे, परंतु महात्मा त्यांच्या महिमेमध्ये या ठिकाणी जीवन जगत असतो. आणि म्हणून हे नाथाचं अद्भुत जीवन आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली. आणि व्यवहार सुद्धा उलटाच आहे, व्यवहार सुद्धा उलटाच आहे. आमच्याकडे मेल्याच्या नंतर माणसं जाळतात आणि मेल्याच्या नंतर अंगठ्याने पाणी पाजतात. तुमच्याकडं अंगठ्यानेच पाणी पाजतात, पण अंगठ्याने पाणी ज्या टायमाला पाजतो त्या टायमाला ते प्रेतात्मा पाणी पितो का? व्यवहार कसा आहे? उलटाच आहे. आता कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणते काय करा महाराज, चहा सगळेजण घेऊन जा. आता चहा न्यायची वस्तू आहे का प्यायची वस्तू आहे? पण माणसं काय म्हणते, आता पाहुणा जर घरी आला तर पाहुणा निघून चालला तर जाताना पण पाहुण्याला जा म्हणतो का या म्हणतो? या म्हणतो. आणि पाहुणा तर काय व्हायला, पण व्यवहार सगळा आपला उलटाच आहे. ज्ञानोबरा म्हणतात हे मृत्यूलोकीचे उपराटे अर्जुन अवचटे जन्माला शितू. आणि म्हणून हे सगळा प्रपंच उलटा आहे. ज्या मुलांना आपण लहानाचं मोठं करतो, ज्या मुलांना आपल्याला वाटतं की म्हातारपण हे मुलं आपलं सांभाळतील, हे मुलं आपलं या ठिकाणी आधार बनतील, पण ते मुलं आपले आधारच बनतील याची काही गॅरंटी
हे सगळं प्रपंच अद्भुत आहे आणि या प्रपंच अद्भुत असल्यामुळं माझे ज्ञानोबर आहे, माझे एकनाथ महाराज म्हणतात की भल्या माणसं तुझा नित्य संबंध परमात्म्याशी आहे, तुझा नित्य संबंध नवनारायणाशी आहे आणि म्हणून तू या प्रपंचामध्ये रममान होऊ नको. नाताच्या घरची उलटीच खून आणि परमात्मा आपलं पाण्याला मोठी लागली तहान. कशाची तहान लागली तर परमात्मा स्वरूप प्राप्तीची या ठिकाणी तहान लागली. ज्याची तहान लागायला पाहिजे ती तहान माणसाला लागत नाही आणि जी तहान नाही पाहिजे ती लागल्याशी राहत नाही. आणि म्हणून अण्णांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रपंचही या ठिकाणी चांगला केला आणि अण्णांच्या जीवनामध्ये अण्णांनी परमार्थही या ठिकाणी चांगला केला. अशी ही नाथांची परंपरा आहे आणि ही उलटी परंपरा आहे की त्या परिसरामध्ये त्या कामाला मी आता अण्णाचा काळ पाहिला 94, 95, 98चा काळ. लोक म्हणायचे एवढा मोठा या ठिकाणी प्रपंच सोडून अण्णा आपलं पैठणला दिंडीच काय, इकडं काय, आळंदीचे पोरं काय, पुन्हा सत्ता आळंदीचे पोरं 50, 100 मुलं राहायचे, काय गरज आहे. पण अण्णाने त्या टायमाला विचार केला की माझा परमात्मा मी जवळ केला की माझा प्रपंच आपोआप होऊन जाईल. आणि हे सगळं आम्ही डोळ्यासमोर पाहतो. दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. हे खरं नाथांच्या कृपेचा या ठिकाणी प्रसाद आहे. म्हणून बोलण्यासारखं पुष्कळ आहे, अद्भुत जीवन आहे आणि संत वाङ्मय आहे ना महाराज, अद्भुत आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून नाथांच्या आपण परंपरेमध्ये आहोत. नाथांची परंपरेचा नाथांचा प्रसाद आपल्याला प्राप्त हो आणि आपलं जीवन मंगलमय आनंदमय हो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करू. आणि ही आपली प्रवचन रूपी सेवा भगवान गोरक्षनाथांच्या चरणी समर्पित करून, नवनाथ परंपरेमध्ये नवनाथांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपण या ठिकाणी थांबू. ओम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पण आता या सगळ्या समोर अण्णा तुमचा एक बालक म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आता हे जे तुम्ही एवढं मोठं वैभव तयार केलेलं आहे, आमच्या देऊळगाव राज्याचा एवढा मोठा आश्रम आहे महाराज की तिथे सुद्धा हजारो लोक या ठिकाणी येतात. पैठणचा आपण पाहतो, आनंदपूर आहे, त्यानंतर अजून पुन्हा एक आश्रम आहे. आता हे तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर एक तुम्ही एक चांगला एक उत्तराधिकारी म्हणा किंवा तुमचा शिष्य म्हणा का तुमचा या ठिकाणी मुलगा म्हणा, हे आमच्या डोळ्यासमोर तुम्ही त्यांना एकदा तुमचा मंत्र द्या. आमच्या डोळ्यासमोर आता अण्णांचा वारीस या ठिकाणी दिला पाहिजे. कारण काळ आहे, या काळामध्ये कुठला काळ कसा येईल हे सांगता येत नाही. गोरक्षनाथांच्या दरबारामध्ये माझ्या बालकाची तुम्हाला विनंती आहे, इथून पुढं आता जे आमचे दादा असतील त्यांचं जे सुनील दादा, त्यांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की त्यांनी आता या 2-3 वर्षामध्ये गीतेचा थोडा अभ्यास करायचा, संस्कृतचा थोडा अभ्यास करायचा, नवनाथ परंपरेचा थोडा अभ्यास करायचा. आणि अण्णाने हे कष्ट करून जे उभा केलेलं आहे हे अण्णांच्या डोळ्यासमोर तुम्ही असं दाखवलं पाहिजे की माझ्यानंतर माझी परंपरा, माझा मुलगा या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी सांभाळी. आणि हे जर अण्णांनी डोळ्याने पाहिलं तर अण्णाने जे कष्टाने घामाने उभा केलेलं हे सगळं वैभव आहे ना, हे टिकलं पाहिजे. एवढीच माझी तुम्हाला अण्णा विनंती आहे. तुम्ही बोलू नाही पण असं बोललो तरी बोललं तर मुलाने बापासमोर बोललं होऊन काय होईल, थोडा राग येईल, पण दया सुद्धा कोणाला येणार आहे, बापालाच येत असते. म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या ज्या सगळ्या परंपरा असतील, तुमचे नियम असतील, ते सगळे आमच्या दादांना द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.